ते 30-32 वर्ष वय झालं. हनुमंतरायला म्हणला, हनुमंतराय जरा बघा की राव म्हणला आमच्याकडे. हनुमंतराय म्हणले काय बघू, रोजच बघतोय तुला, तू सकाळी येतो दर्शन करतोस, मला खूप आनंद वाटतो, तू आल्याशिवाय तुझं मला दर्शन झाल्याशिवाय मला बरं वाटत नाही असं हनुमंतराय म्हणले. यानं सांगितलं नुसतं आता असं बोलण्यात नाही जमायचं. मग 32 वर्ष वय झालं. बघा तुमच्या ओळखीनं कुठं काय लिंक लागते का बघा. हनुमंताने विचारलं कशाबद्दल बोलतोयस तू? अहो लग्नाबद्दल बोलतोय. आता 32 वर्ष वय झालं, थोडंसं लग्नाचं बघा आमच्या तुमच्या कृपेनं काही झालं तर झालं. हनुमंतराय म्हणले हो का म्हणला. हनुमंतरायांनी सांगितले गड्या जर ते मला जमलं असतं तर मी ब्रह्मचारी कशाला राहिलो असतो. जर तुझं जमवण्याची ताकद माझ्यात असते किंवा त्या क्षेत्रामध्ये जर मला जमलं असतं, आता तुला 32 वर्ष झाली, मला तर लाखो वर्ष झाली, मला अजून नाही भेटली, मी अजून ब्रह्मचारी आहे. तुझं माझ्या दुसरं काही सांगण्या करेन पण हे नाही जमायचं. पण त्यानं सांगितलं आता सध्या तरी याचीच गरज आहे, दुसरं तुम्हाला काय सांगू, मग काहीतरी मार्ग सांगा. मग हनुमंतरायांनी सांगितलं मग असं कर, आमच्या मालकाकडे जा, त्यांना जमतं, आमचे मालक करून देतील सगळं. मग पलीकडच्या घरी रामचंद्र प्रभूचं मंदिर होतं, तिथे गेला, मंदिरामध्ये नमस्कार केला आणि रामचंद्र प्रभूला सांगितलं प्रभू हनुमंतरायांनी पाठवलंय. महत्वाचं बोलला, हनुमंतरायांनी पाठवलंय. आणि हनुमंतरायांनी पाठवले म्हणल्यावर प्रभूला तर त्याचं काम करणं भाग होतं. रामचंद्र प्रभूंनी विचारलं बोला काय काम आहे तुमचं? त्यांनी सांगितलं काही नाही, 32 वर्ष वय झाले, अंगाला हळद लागावी, दोनाचे 4 हातावी ही अपेक्षा आहे, तुमच्या कृपेनं बघा. प्रभूने सांगितलं काही हरकत नाही, तथा 2 महिन्यात तुझं लग्न होऊन जाईल. आशीर्वाद दिला 2 महिन्यात तुझं लग्न होऊन जाईल. आणि खरंच 2 महिन्यात त्याचं लग्न झालं, मस्त लग्न झालं त्याचं, थाटा माटात असं वाजत गाजत मोठं लग्न झालं, चांगलं लग्न झालं. आणि लग्न झाल्यावर 2 महिन्यांनी हा बायकोला घेऊन मुंबईला फिरायला गेला. चल मला तुला मुंबई दाखवणार, तुला हाऊस होती की हो, नवीन बायको, चल मला मुंबई फिरून येऊ. मुंबईला नेलं आणि मुंबई फिरला 2-4 दिवस आणि गावाकडे यायचं. आता गावाकडे निघाला, पण आता मुंबईचं ते बस स्टँड आहे मोठं, एवढं मोठं बस स्टँड, शेकड्यावर गाड्या त्या बस स्टँडला. आणि त्या मुंबईच्या बस स्टँडवर फिरत असताना दोघांची कशी चुकामुक झाली काय माहिती, हे इकडे गेलं आणि ते इकडे गेले. बरं मोबाईल कुणाकडेही नाही, अजून मोबाईल नव्हता, हे इकड चाललं ते इकड चाललं, दोघांनी एकमेकाला बरंच शोधलं पण कुणीच कुणाला सापडणार. आता एवढं मोठं ते मुंबईचं बस स्टँड, दोघंही असे डोळ्यातून दोघांची पाणी यायला लागलं, दोघांशी रडायला लागले, बायको तिकडे रडायला लागली आणि हाही इकडे रडायला लागला. दोघांची चुकामुक झाली, 2च महिने झालं आणि नेमकं ती बायको चुकली स्टँडवर तिथं मुंबईमध्ये. लगेच पळत रामचंद्र प्रभूचं मंदिर गाठलं, दर्शन घेतलं आणि प्रभूंना रडत रडत सांगितलं प्रभू तुमच्या कृपेनं बायको मिळाली होती पण ती स्टँडवर चुकली, तेवढं लोकेशन सांगा की तिचं कुठे, एवढं हुडकून द्या. प्रभूने सांगितलं आता हे काम आपल्याला जमत नाही, हुडकायचं काम आपल्याला जमत नाही, मग कुठे जाऊ, हनुमंतरायाकडे जावं म्हणे तुम्ही, कारण आमची बी सीता अशीच मिळती म्हणले रावणानं, पण ती आम्हाला नाही सापडली, हनुमंतरायाला सापडली. आता आमच्या कृपेने मिळाली पण आता ती हरवलेली हनुमंताच्या कृपेने सापडल, तुम्ही तिकडे जाऊन त्यांना मागा. मग हनुमंतरायाकडे गेले आणि हनुमंतरायाने लोकेशन मागितलं. हनुमंतरायाने बरोबर सांगितलं जा, तिथे ते मुंबई छत्रपती संभाजीनगरची गाडी लागली ना, त्या गाडीच्या पाठीमागं रडत उभारल्या बायको, पळत जा आणि तिथं आहे घेऊन ये. कुठं काय मागावं हे कळलं पाहिजे ना. हनुमंताला बायको मागावी नाही भेटणार आणि रामचंद्र प्रभूला ती हरवणे कुठं सांगा म्हणावं तेही नाही जमणार. देवाकडे मागावं तर काय मागावं, देवाकडे प्रपंचातल्या वस्तू मागू नये, देवाकडे प्रपंचातले भोग मागू नये, देवाकडे फक्त त्याची भक्ती मागावी. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा आता माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याबद्दल जो भाव उत्पन्न झालाय तो कमी होऊ नये एवढीच माझी मागणी. आता माझ्या भावा अंतराय नको देवा विठोबा. भाव म्हणजे प्रेम. तुकोबाराय म्हणतात देवा
तुझ्याबद्दल माझ्या मनात जे प्रेम निर्माण झालंय आता त्याच्यात कमी होऊ देऊ नको. हे कावर मागावं लागतं बरं देवाकडे? हे कावर मागावं लागतं? तर याचं कारण असं आहे, या कलियुगामध्ये तवर तर माणसाच्या मनात देवाबद्दल भाव निर्माणच होत नाही. देवाबद्दल माणसाच्या मनात भाव निर्माणच होत नाही का? याचं पहिलं कारण आपल्या अंतःकरणावर पडलेला काळाचा प्रभाव. आपण ज्या काळात जगतो ना त्या काळाचं नाव आहे कलियुग. तो कलीचा काळ आहे. कलीचा वर्तमान भूत भविष्य हा काळ नाही. आपण कलीच्या काळामध्ये जगतोय आणि या कलीच्या काळामध्ये माणसाची सहज वृत्ती परमार्थाकडे होणार नाही. आता मला सांगा, आता आपल्या इथं सप्ताह सुरू आहे, समजा आलेत लोक बिचारी माऊली सगळे आलेले आहेत, पण समजा थोडस पलीकडे मैदानामध्ये मोकळ्या पटांगणामध्ये मोठा मंडप, पण समजा तिकडे जर गौतमी पाटलाचा कार्यक्रम असता, आपल्या इकडे सप्ताह तिकडे गौतमी पाटलाचा कार्यक्रम आपल्याकडे कोणी येत नव्हतं, आले असते पण एवढी गर्दी नसती झाली, गर्दी तेवढे आले असते. ह्याच्यातली काही तिकडे चमकले असते. तुम्ही इकडं कशी आहे सप्ताह तर रोजच आहे की हे कवा बघा. का बरं असं होतं? माणसाची सहज वृत्ती परमार्थाकडे होत नाही, पण पाप वृत्ती माणसाकडे लवकर येते. याचं कारण आहे आपल्या अंतःकरणावर कलियुगाचा पडलेला हा प्रभाव आहे. बघा तुम्ही, विंचू कुठंच नांगी टाकत नाही, विंचू कुठंच नांगी टाकत नाही, पण विंचू जर पालीच्या पुढे गेला तर सपशेल नांगी टाकतो, सरळ नांगी टाकतो आणि त्या पालीला हात जोडून म्हणतो कुणी कुणबी खा, काही चालत नाही तुझ्या पुढे माझं. विंचू कुठेच नांगी टाकत नाही, पण पालीच्या पुढे सपशेल नांगी टाकतो का? हा पालीचा प्रभाव. आणि एखाद्या झाडावर जर माकडे खेळत असतील, उड्या मारत असतील आणि त्या झाडाखाली उभं राहून जर एखादा वाघ डरकाळी फोडत असेल तर ती माकडं गप्प बसतात असं नाही. ती वाघाची डरकाळी कानावर पडल्याबरोबर त्या झाडावरची माकडं आपोआप खाली पडतात, अशी पाडाचे आंबे पडल्यासारखे आपोआप खाली पडतात का? हा डरकाळीचा प्रभाव आहे. चौकात उभं राहून म्हातारं कुणालाच आवडत नाही बोलायला, सगळ्यांना शिवाय देते. तुला शहाणा आहेस का? तू असं काय केलास? तू तसं काय केलास? कोण करतंय? बघू ये बरं पुढं. म्हातारा असं तावानं बोलत, सगळे माणसं त्याला समजतात, बाबा गप्प बसा, दादा गप्प बसा, जाऊ द्या, होत असते. चल ऐकच ना म्हातारा, कुणालाच ऐक ना, कुणाचंच ऐक ना म्हातारा, आवरच ना कुणाला. मग कोणतरी घरी जाऊन सांगितलं म्हातारा लई तापले बा, ते कुणालाच ऐक ना, कुणालाच ऐक ना, आवरच ना म्हातारा. असं म्हणल्यावर म्हातारी दारात उभारते, एवढंच म्हणते, व्हायचं नाही का घरी? म्हातारी एवढंच बोलते, व्हायचं नाही का घरी? म्हातारा लगेच म्हणतं राहिलं उद्या बघू. हा म्हातारीचा प्रभाव आहे ना, हा म्हातारीचा प्रभाव आहे. तसा आपल्या अंतःकरणावर काळाचा प्रभाव आहे. आणि हा काळ कसा आहे? कलीचा मोठा विचित्र काळ आहे. तुकोबाराय बोलतात, ऐका कलीचे महिमान